जिंकलोय। छोटीशी याच्यामुळे म्हणतोय की आमच्या हातामध्ये शेपूट आलंय, हत्ती पूर्ण बाकी आहे, हत्ती मुंबईमध्ये। ज्या ज्या बांधवांनी या लढ्यामध्ये तनमन धनानं आपापल्या परीनं आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। धनगर समाज बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन की एक अडथळा आपल्या मार्गातला दूर झाला, पण मार्ग आपला सुकर झालेला नाहीये। म्हणून आम्ही आवाहन केल्याप्रमाणे आता मुंबईच्या दिशेने निघालोय। माझ्यासोबत यशवंत अण्णा गायके जे बीडहून आलेले आहेत, विजय भाऊ तमनर जे अहिल्यानगर येथून आहेत, हे दोन्ही बांधव आमचे उपोषण करते आहेत, आणि माऊली भाऊ हळणवर हे उद्या मुंबईला येणार आहेत, आणि जे आता संभाजीनगरला होते आमचे योगेश धरम आणि गणेश केसकर हे सुद्धा मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला विनंती करतो, ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या ज्या मार्गाने येणं शक्य आहे, ज्या साधनांनी ज्या वाहनाने येणं शक्य आहे, त्यांनी मुंबईच्या दिशेने यावं। विशेष करून रेल्वे रूटला जे बांधव आमचे आहेत त्यांनी रेल्वेचा प्रवास सोपा आहे, सोयीचा आहे, आपण त्या पद्धतीने यावं। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करावा याच्यासाठी की जे मुंबई आणि मुंबईच्या आसपास परिसरात राहतात जितक्या बांधवांना शक्य होईल त्यांनी यावं। कारण सरकार देण्यासाठी अनुकूल आहे, त्याचं कारण आता आमच्या मताची गरज यांना आहे, आमच्या मताची भीती यांना आहे, सत्ता जाण्याची भीती यांना आहे, म्हणून हे GR काढू शकतात। आणि उद्या या फडणवीस शिंदे सरकारची या निवडणूक या काळातली ही शेवटची आता कॅबिनेट उद्या होणार आहे, म्हणून उद्याच्या कॅबिनेटमध्ये महत्वाचा निर्णय व्हावा असं वाटत असेल। 4 वाजताचा टाइम कॅबिनेटचा आहे। आपण मुंबईच्या दिशेनं एक पिवळं वादळ जर आलं तर नक्कीच या ठिकाणी दबाव पडणार आहे, आणि लोहा गरम आहे, मार हातोडा। तर या हातोड्यामध्ये कुलूप तुटून बाबासाहेब आंबेडकरांनी जो अमृताचा कलश आरक्षण रूपे आमच्यासाठी ठेवला, या भामट्यांनी लपून ठेवला होता, तो आमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि आमच्या पिढ्यांचं कल्याण होणार आहे। भावांनो, परत एकदा नम्र विनंती आहे की या छोट्याशा यशानं हुरळून जाऊ नका। मी प्रामाणिकपणे नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की हे 1% यश आहे, 99% आपलं बाकी आहे, आणि 99% मिळवण्यासाठी आपल्याला मुंबईच्याच दिशेनं जावं लागणार आहे। मी सकाळी सुद्धा बोललो होतो की आज खात्रीनं हे सर्टिफिकेट रद्द होतील आणि मुंबईच्या दिशेनं आपल्याला जायचंय। म्हणून बऱ्याच बांधवांनी बीड, परभणी, नांदेड, लातूर, संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर या बऱ्याच बांधवांचे फोन येतात, जळगाव, बुलढाणा की अकोला, अमरावती आम्ही निघालोय, आम्ही इथे कुठे यायचं, काय करायचं। तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बांधव मुंबईच्या दिशेने निघाले। आपण सुद्धा मोठ्या ताकदीनं आणि एकीनं मुंबईच्या दिशेनं यावं। परत एकदा विनंती करतो की ज्या साधनानं आपल्याला येता येईल त्या साधनानं यावं, आणि धनगर जमातीचा 78 वर्षातला अन्याय यावेळेस दूर होणार आहे। या लढ्यामध्ये आपलं योगदान आपण द्यावं। परत एकदा संभाजीनगर शहर परिसरातील सर्व बांधवांचं अभिनंदन करतो, विशेष करून पैठण तालुक्यातील माझ्या मायमावल्या अहिल्यामाईंच्या लेकी की त्यांनी खरंच दर दिवशी या महिला रात्री 9-10 वाजेपर्यंत असायच्या, अगदी पावसात सुद्धा या आमच्या मायमावल्या भिजल्या, पण या अहिल्यामाईच्या लेकी थोड्या सुद्धा रणांगणातून पाठीमागे हटल्या नाही। परत आमचे अशोक भाऊ धर्मे असतील, मिसाळ साहेब असतील, यांचेही विशेष आभार की यांनी फार मोठ्या प्रमाणात या आंदोलनात ताकद देण्याचं काम केलं। बांधवांनो, आंदोलनाचं यश आहे आपण मानूयात, पण हे यश आपलं अंतिम नाहीये, म्हणून हे छोटंसं यश आहे, मोठं यश आपल्याला मिळवायचंय। हा लढा आपला कायम आहे, लढा जारी आहे, आणि जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंतच या सत्यासाठी भांडण्याचं आपल्याला एक संधी आहे। आचारसंहिता लागली की आपला लढा संपणार आहे, त्याच्यामुळं आचारसंहिता लागण्याच्या दिवसापर्यंत आपल्याला काय जोर लावायचा, काय ताकद लावायची, काय एकी दाखवायची ती आपण दाखवावी। परत ही संधी भविष्यात येईल न येईल सांगता येत नाही। आज सरकारला आपली गरज आहे, आपल्या मतांची त्यांना भीती आहे, त्यांची सत्ता जाण्याची त्यांना भीती आहे, म्हणून हे कदाचित आपल्याला GR काढू शकतात। अदरवाईज धनगरांना किंमत कुणीही देत नाही, हे भयावह वास्तव सत्य आहे। म्हणून बाबांनो, शेवटचा प्रयत्न आपण करूयात। लोहा गरम आहे, मार हातोडा। म्हणून एक शेवटची संधी आमच्या लेकरांसाठी, शेवटची संधी आमच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी, शेवटची संधी आमच्या मुलाबाळांचं भलं करण्यासाठी। म्हणून भावांनो, थांबू नका, मिळेल त्या वाहनानं, मिळेल त्या साधनानं आपण मुंबईच्या दिशेनं निघावं। मुंबईत काय होईल मलाही माहित नाही, पण आपण मंत्रालयाच्या आसपास त्या ठिकाणी यावं।
मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन करतो. परत एकदा ज्या ज्या आमच्या मल्हार योद्ध्यांनी या विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलनं, उपोषणं ज्यांना जे जे करता येईल ते केलं, बाकीच्यांनी त्यांना सहकार्य केलं, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. परत एकदा नम्र विनंती करतो, जय मल्हार बोलो, मुंबई चलो, अभी नहीं तो कभी नहीं. धन्यवाद. जय मल्हार. शुभरात्री.